नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे जीवनाचं अमृत आहे, जे परम ज्ञान आहे, जे गीता ज्ञान आहे, जीवनावश्यक जे ज्ञान आहे, लाख मोलाचं जे ज्ञान आहे, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर आपण काही इकडे तिकडे न जाता डायरेक्ट आपण आपल्या मुद्द्यावर येऊ, जीवनाच्या मुद्द्यावर येऊ, की हे जीवन आपल्याला कशासाठी भेटलेलं आहे. या जीवनात सार्थक कार्य करण्याजोगतं काय आहे, हे आपण खूप खूप हळूवार पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आणि तुम्ही शांत चित्ताने, जेव्हाही तुम्ही शांत असाल, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची खचरपचर, कुठल्याही प्रकारचा विचार, ताण तणाव नसेल, त्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे तेव्हा तुम्हाला या व्हिडिओचा मर्म तुम्हाला कळेल. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण कशावर विचार करण्याचा प्रयत्न केला आहे हे तुम्हाला माहीत पडेल. आणि जेव्हा तुम्ही शांत राहाल तेव्हा तुमची जे चेतना आहे ते मोकळी राहील, ते एका उच्च पातळीवर राहील आणि ती विचार करू शकेल की नेमकं कशावर बोलल्या जात आहे, नेमकं कशाचा विचार इथे केला जात आहे. तर आपल्या जीवनाचं जे लक्ष्य आहे, आपल्या जीवनाचा जो हेतू आहे, जीवनाचं जे उद्देश आहे, ते आहे मुक्ती. ते आहे मुक्ती. आणि हे कॉन्सेप्ट क्लिअर झाला की आपल्या जीवनाचं उद्देश आहे मुक्ती, अल्टिमेट फ्रीडम, ॲब्सोल्यूट फ्रीडम. तर जीवनात आवश्यक आहे मुक्ती. तर मुक्ती कशापासून, मुक्ती कशापासून पाहिजे आहे. तर आपण मानून बसलेलो आहे की हे मी आहे, म्हणजे हे जे शरीर मला भेटलेलं आहे हे मी आहे, हे जे मन माझं आहे, हे जे माइंड आहे माझा, हे मी आहे, याच्यामध्ये येणारे विचार मी आहे, हे शरीर मी आहे. हे आपण खूप वर्षानुवर्ष लाखो करोडो वर्षापासून हे मानत आलेलो आहे. म्हणजे एक कुठलाही प्राणी, माणूस सोडून कुठलाही प्राणी बघा, त्याच्याकडे ही क्षमता नाही आहे की ती ओळखू शकेल की मी हे शरीर आणि मनाच्या वर आहे. पण त्याच्यामध्ये जी टेंडन्सी आहे, त्याच्यामध्ये जे वृत्ती आहे, तेच वृत्ती आपल्यामध्ये पण आहे, आपल्या शरीरामध्ये पण आहे. सेम तीच वृत्ती आपल्या शरीरामध्ये आहे की मी हे शरीर आहे, मी हे मन आहे. तर आपल्याला या दोन गोष्टीपासून, म्हणजे आपण इथे पकडू की मन आणि शरीर या दोन गोष्टीपासून आपल्याला मुक्ती पाहिजे. पण मुक्ती का बरं पाहिजे, हा पण मोठा प्रश्न आहे. की काहीतरी कुठून टाइमपास, म्हणजे जसे बाकीचे विषय चालू आहे तसाच मग हा पण विषय की चला बोर झालो तर आणखी काही, तर मग चला हा मुक्तीचा विषय की मला मुक्ती पाहिजे. तर तुम्ही सर्वजण की आपण आपल्या जीवनाकडे बघितलं पाहिजे की समजा माझ्या कानामध्ये काही समजा गेलेलं आहे, तर ते कानामध्ये असं कुरकुर करत आहे, तर आपल्याला माहीत पडते ना की काहीतरी अनकम्फर्टेबल आहे. मग आपण हात लावतो, तर काढण्याचा प्रयत्न करतो की काहीतरी अनकम्फर्टेबल आहे. आपली बॉडी आपल्याला सिग्नल देते, आपलं मन आपल्याला सिग्नल देते. तसंच जीवनामध्ये काहीतरी मिसिंग आहे,
कशाची तरी कमी आहे, हे सतत आपलं मन, आपलं चित्त, आपली चेतना आपल्याला सांगत राहते. पण त्या गोष्टीवर आपण इग्नोर करतो. इग्नोर याच्यामुळे पण करतो की समजा 1,000 लोक आहे आणि प्रत्येक जण अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये आहे, पण ते प्रत्येक जण मानत आहे की सर्वच त्या सिच्युएशनमध्ये आहेत, चलो मी पण त्या सिच्युएशनमध्ये राहते. असेच मग ते 1,00,000 लोक पण विचार करत आहे की इट्स नॉर्मल. मग ते एक नॉर्म बनून जाते की आहे. पण आपण जेव्हा शांततेत जेव्हा राहतो, एकांतामध्ये राहतो, तर आपल्याला आपलं चित्त, आपलं मन आपलं सांगत राहते की काहीतरी कमी आहे, काहीतरी मिसिंग आहे. पण आपण ह्या चकाचौंधच्या जीवनामध्ये लागलेलो राहतो, दिखाव्याच्या जीवनामध्ये लागलेलो राहतो. आपल्याला माहीत आहे की सर्व फेक आहे. म्हणजे आपण कोणाला भेटतो, हाय हॅलो कसं चालू आहे, बढिया चालू आहे, तर याच्यामध्ये सर्व फेक आहे हे आपल्याला माहीत आहे, समोरच्याला पण हे माहीत आहे. पण तरी आपण आपला दिखावा करतो, समोरचा आपला दिखावा करते. म्हणजे एकमेकांना मूर्ख बनवण्याचा धंदा हा आपण चालवलेला आहे. तर आपल्याला इथे हे माहीत पडते की मुक्ती आवश्यक आहे. तर शरीरापासून आणि मनापासून आपल्याला मुक्ती मग का आवश्यक आहे? तर आपल्याला माहीत आहे की आपण या शरीरापासून त्रस्त आहे. आपण आहे हे चेतना आहे, आणि चेतना हे मुक्त हा तिचा स्वभाव आहे. तिला मुक्त म्हणजे तुम्ही एखाद्या लहान छोट्याशा मुलीला, बाळाला तुम्ही असं दाबून राहते, ती असं तडफडते, कारण की तिला फ्री व्हायचं असते. लहान कुठल्या प्राण्याला असं पकडून असं धरा, तुम्ही पकडून धरा, त्याला फ्री व्हायचं असते. तसंच आपल्या अंदर जी आपली आत्मा आहे, आपली जी चेतना आहे, तिला फ्री व्हायचं आहे. तिला एक परमनंट शांतता, एक परमनंट आनंद, एक परमनंट स्टॅबिलिटी पाहिजे आहे. पण ती चेतना जी आहे ती शरीरामध्ये अटकून आहे, मनामध्ये अटकून आहे, आणि शरीरामध्ये कंटिन्युअसली गतिविधी चालू आहे, कॉन्स्टंटली काहीतरी बदल होत आहे. लाखो बिमाऱ्या आपल्या शरीरामध्ये आहे. नॉर्मल बिमाऱ्या जरी बघितल्या तर ॲसिडिटी, पोटदुखी, डोकेदुखी, गुडघा दुखत आहे, कंबर दुखत आहे, ॲसिडिटी होत आहे, अपचन होत आहे, त्वचेचे काही आजार, खाज लागत आहे, कुठे काही होत आहे. नॉर्मली तुम्ही 2 दिवस तुमचं ब्रश नका करू, 2 दिवस आंघोळ नका करू, तुम्हालाच माहीत पडेल की तुमचं शरीर कसं आहे, काय आहे. तर हे जे विकार आहे, हे जे आजार आहे, ह्या गोष्टीपासून मुक्ती पाहिजे आहे. कॉन्स्टंटली जे गतिविधी बदल होत आहे, तर मुक्ती म्हणजे कशी, की आपण खूप डीपली आयडेंटिफाईड झालेलो आहे या शरीरासोबत, की मी हे शरीर आहे, शरीर आहे, शरीर आहे. मग शरीरामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर मग आपलं चित्त दुखी होऊन जातं, त्याचा इफेक्ट आपल्या चित्तावर पडते, आणि आपलं मग चित्त पण दुखी होते शरीरासोबत. आणि शरीरामध्ये बिमाऱ्या तर चालणारच आहे, त्याला आपण नकारू शकत नाही. मग त्याच्यासोबत आपलं चित्त पण दुखी होणार, हे आपण नकारू शकत नाही. म्हणजे इथेच तुमच्या लक्षात येईल की नाही, मुक्ती आवश्यक आहे. ती जे समज आहे, ती जे अंडरस्टँडिंग, ती ज्ञान म्हणजेच मुक्ती आहे. ती ज्ञान अनुभवावर उतरणे आवश्यक आहे. त्या ज्ञानाचा अनुभव होणे आवश्यक आहे. तो ज्ञानाचा जेव्हा अनुभव होईल तेव्हा आपण या शरीरापासून मुक्त होऊ. तसंच आपल्याला मुक्ती हवी आहे आपल्या मनापासून. मनापासून मुक्ती का बरं हवी आहे? की मनामध्ये खूप सारे विचार चालू राहते. कधी मन इकडे, कधी मन तिकडे, कधी मन हाय, कधी मन लो. कधी वाटते की मी जग जिंकलं, कधी वाटते की माझ्या एवढा लुजर कोणी नाही आहे. कधी एकदम निराशेमध्ये मन चाललं जाते, कधी एकदम उत्साहामध्ये मन चाललं जाते. म्हणजे मन हे कॉन्स्टंट नाही आहे. पण आपल्या आत्मा, आपल्या चित्त, आपल्या चेतनेचा स्वभाव आहे शांतता, आनंदता आणि स्टॅबिलिटी. पण
मन तर हे कॉन्स्टंटली गतिविधी करत आहे. तुम्ही शांततेने स्वतःच्या मनाकडे, स्वतःच्या शरीरामध्ये बघाल तर एका दिवसामध्ये कितीतरी बदल घडत राहते, शरीरामध्ये पण आणि मनामध्ये पण. तर आणि आपण म्हणजे काहीतरी कुठेतरी काहीतरी लिहिलं आहे, कोणीतरी सांगितलं आहे म्हणून हे मुक्ती पाहिजे, असं नाही आहे. तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की म्हणजे आपल्याला कधी कधी नकोस वाटते हे शरीर, हे मन, हा म्हणजे याच्यामध्ये जे होणाऱ्या गतिविधी आहे हे नकोशा वाटते. हे नकोशा का बरं वाटते? कारण की आपलं जे स्वरूप आहे, आपला जे स्वभाव आहे ते आहे फ्री, मुक्त, आनंदमयी स्वभाव आहे. आणि आपण याच्यामध्ये अटकून बसलेलो आहे, मनामध्ये, शरीरामध्ये आपण अटकून बसलेलो आहे. आणि हे अटकून बसण्याच्या मागचं कारण आहे अज्ञान. आपल्याला ज्ञानच नाही आहे. जे गीता ज्ञान आपल्याला श्रीकृष्णाने दिलेलं आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही आहे. आपण भलतीकडेच चाललेलो आहे. तर ते ज्ञान जोपर्यंत आपल्याला येणार नाही तोपर्यंत आपण शरीरापासून आणि मनापासून मुक्त होऊ शकत नाही. पण आता झालं काय आहे की ही जे आपली जे लाईफस्टाईल बनलेली आहे, हे जे एक ऑर्डर बनलेली आहे, या ऑर्डरमध्ये काय होते की आपण ही जे देखावा आहे ह्या देखाव्याच्या लाईफमध्ये वाहून जातो आणि काहीतरी चुकीचे निर्णय घेऊन घेतो आणि स्वतःला फसवून बसतो. आपल्याला इथे माहीत पडलं की आपलं उद्देश काय आहे, आपल्याला जीवनामध्ये करायचं काय आहे. आपलं जीवनाचं उद्देश आहे मुक्ती. मुक्तीसाठी आपल्याला पाहिजे आहे ज्ञान. आणि ते ज्ञान घेण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे शांत चित्त, शांत मन आपल्याला पाहिजे आहे. आणि शांत मन केव्हा राहील की जेव्हा आपल्या मनामध्ये आलतू फालतू इकडले तिकडले विचार राहणार नाही, तेव्हा आपलं चित्त शांत राहील, तेव्हा आपलं मन शांत राहील. पण जर देखाव्यामध्ये येऊन जर तुम्ही काही असे चुकीचे काही निर्णय घेतले आणि अटकून बसले तर मग हा जो प्रवास आहे हा खूप कठीण होऊन जातो. याचं एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ इथे, जे की सर्वजण या उदाहरणासोबत रिलेट करू शकते की आपण कसं अटकतो. आपण असं अटकतो की आता आपलं वय समजा 25-30 मध्ये मी पकडून 25-30 वर्ष वय आहे. एखादी चांगली नोकरी भेटलेली आहे आणि पैसे येत आहे. तर आपल्याला म्हणजे आपल्या जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला असं जाणीव केल्या जाते की अरे स्वतःचा फ्लॅट आवश्यक आहे. म्हणजे स्वतःच्या मालकीचा आवश्यक आहे. अरे आपण रेंटवर राहत आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे. इथे चांगलं वाटलं इथे राहू 1-2 वर्ष. इथे नाही म्हणजे आपल्याला जे रिक्वायर्ड ॲटमॉस्फिअर आहे, जे गोष्टी आहे इथे नाही भेटत आहे, दुसरीकडे पाहू. किंवा आपलं वर्क प्लेस शिफ्ट झालं तर आपण दुसरीकडे शिफ्ट होऊन जाऊ. फ्लेक्झिबिलिटी आहे, स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे. पण नाही, ते सोसायटीमध्ये टाकलं जाते की नाही स्वतःचा असायला पाहिजे. मग आपण त्याच्यामध्ये येऊन जातो आणि आपण स्वतःचा एक फ्लॅट बुक करण्याच्या मागे लागतो. ठीक आहे, शोधला आणि बुक केला. 60-70 लाखाचा एखादा फ्लॅट तुम्ही बुक केला आणि बुक केला, 20-25 वर्षाची EMI तुम्ही तुमच्या मागे लावून घेतली. तेव्हा तर ते एक्साइटमेंट होती, सर्वांचं लक्ष त्याच्यावर लागून होतं आणि तुम्हाला वाटलं की भाई सेन्स ऑफ अचिव्हमेंट वगैरे मिळेल, मला काय मिळायचं ते मिळेल, म्हणून तुम्ही पण त्याच्या मागे लागले आणि तो फ्लॅट बुक केला. आता 20 ते 25 वर्षासाठी तुम्ही स्वतःला लटकून ठेवलं. तुमचं जे चित्त आहे ते तुम्ही गहाण ठेवलं. तुमची जी आत्मा आहे ते तुम्ही गहाण ठेवली आता 20 ते 25 वर्षासाठी. आता 20 ते 25 वर्ष त्यानंतर तुम्ही होऊ शकते तुम्ही लग्न कराल, तुम्हाला मुलं बाळं होईल, आणखी खूप सारे खर्च तुम्ही तुमच्या मागे लावून घेणार. एखादी मग सेम तो जो ते जे मायावी शक्ती आहे त्या शक्तीने तुम्हाला इन्फ्लुएन्स केलं फ्लॅट बुक करण्यासाठी. तेच
शक्ती इन्फ्लुएन्स करेल तुम्हाला गाडी घेण्यासाठी, आणखी काही वस्तू घेण्यासाठी. म्हणजे तुम्ही मग पूर्णतः अटकून जाणार. आणि आपलं उद्देश आहे जीवनाचं मुक्ती, आणि तुम्ही जात आहे बंधनाकडे. आणि मग हा जो हे जे नशा आहे, समजा हे जे नशा आहे फ्लॅट घेण्याची, या गोष्टी करण्याची, भौतिक गोष्टी करण्याची, समजा फ्लॅट घेण्याची नशा आहे, हे 3-4 वर्षात तो नशा उतरून जाईल तुमचा. जे भेटायचं आहे त्या फ्लॅटमधून तुम्हाला ते 3-4 महिन्यातून भेटून जाईल. आणि मग सेम तेच बोर्डम, तेच निराशा, जीवनाबद्दल काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे. कारण की कमी तर आहेच, मुक्ती पाहिजे, मुक्तीकडे तुम्ही जात नाही आहे तर मग कमी आहेच. तर मग आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एखाद्याचा फ्लॅट पाहिला आणि तो तुमच्या फ्लॅटपेक्षा खूप चांगला आहे, तर मग तर कामच झालं, मग तर खतमच आहे गोष्ट. मग तर त्या फ्लॅटपासून तुम्हाला काही भेटणार नाही. पण तुम्हाला रोज मग त्याची EMI पे करायसाठी रोज तुम्हाला मग जावं लागेल. त्या जॉबमध्ये तुम्हाला आनंद आहे नाही आहे काही घेणं देणं नाही. उठा जा, उठा जा, उठा जा, ते चक्र तुमचं चालू होऊन जाईल. पण तुमचा आत्मा तुम्हाला सांगत राहील. जेव्हाही तुम्ही शांततेनं एकटे बसाल, थोडासा होश तुम्हाला येईल, तेव्हा तुम्हाला आतून आवाज येईल, म्हणजे येईल, सांगणार. ते आत्मा तुम्हाला सांगणार की अरे तुला जायचं कुठे आहे, तू जात कुठे आहे, तू चुकीच्या मार्गाने जात आहे. आणि जसा तो विचार येईल, जसं ते ध्यान येईल, माहीत पडेल, तर एकदम मायावी शक्ती फटाफट तुमच्यावर हावी होऊन जाईल की अरे आपण फ्लॅट बुक केलेलं आहे, EMI पे करायची आहे, मग गाडी घेतली त्याची EMI पे करायची आहे, हेल्थ इन्शुरन्स घेतला त्याचा EMI पे करायचा आहे, एखादा टर्म इन्शुरन्स घेतला त्याचाही EMI पे करायचा आहे, आणि एखादी काही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस घरात घेतलेले आहे त्याचे EMI पे करायचे. मग जे तुमच्यावर तो इकडून तिकडून असा अटॅक केला जाईल. मग तुम्ही एकदम भेऊन जाल, आणि तुम्ही मग म्हणाल की नको नको नको, मला नको, एकांतवास नको. मग तुम्ही बेहोशीमध्ये जाल. मग तुमच्यासारखेच तुम्ही 10-12 मित्र वगैरे पकडाल, आणि सेम मग, कारण तुम्हाला मग एकट्यामध्ये तुम्ही राहू शकत नाही आता, कारण तुम्ही जात आहे चुकीच्या मार्गामध्ये, आणि तुमची आत्मा तुम्हाला वारंवार विचारत आहे की कुठे चालला, कुठे चालला, तुला जायचं कुठे आहे आणि तू कुठे चालला. तर मग तुम्ही एक ते गोष्ट म्हणजे व्हॅलिडेट करायसाठी मग 10 मित्र तसे पकडणार, आणि मग आणखी बेहोशी, मग आणखी कन्झम्पशन चालू. बेहोशी म्हणजे मग ते मटेरियल वर्ल्डमध्ये म्हणजे तुम्ही अटकत जाल त्याच्यामध्ये, मग पैशाचा नशा, वस्तूंचा नशा, इकडे तिकडे, मग त्याच्यामध्येच तुम्ही अटकून जाल. आणि तुमची जे यात्रा होती, ज्या यात्रेवर तुम्हाला जायचं होतं, जे उद्देश तुमचं होतं, त्या उद्देशापासून तुम्ही चुकून जाल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं होतं की बंधनं बांधू नका, बंधनामध्ये घुसू नका. जेवढं फ्री राहता येईल तेवढं फ्री राहा. जे आवश्यक आहे जीवनामध्ये ते होणारच, आणि ते तुम्ही करणारच. अनावश्यक गोष्टी सामाजिक दबावाखाली येऊन बिलकुल करू नका, कारण तुमचं उद्देश वेगळं आहे. तुमची समज सतत उंचावत राहते, तर तिथे तुम्ही स्कोप ठेवा. तुमची अंडरस्टँडिंग, तुमच्या समज, तुमच्या आत्माने जर तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला हालायला जागा तुम्ही ठेवा. निर्णय घेण्याची क्षमता तुम्ही विकून गहाण ठेवू नका. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून उद्देश आहे. याच्यावर नक्की विचार करा. आणखी अशा पद्धतीचे व्हिडिओ येत राहील, जे की आपल्याला एक डीप अंडरस्टँडिंग लाईफबद्दल देईल. पण नक्की तुम्ही याच्यावर विचार करा शांत चित्ताने. हळूहळू दरवाजे असे ओपन होत जाईल, हळूहळू.